खरं तर या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच या मंचावर मी बोलतोय। खरं तर सद्भावना मंच नांदेड, आताच मला या ठिकाणी कळलं की मागच्या 15 वर्षापासून समाजामध्ये कार्य करणारी या ठिकाणी संघटना आहे। परंतु मी लोहा तालुक्यातला रहिवासी आहे। मी सुद्धा एका सामाजिक संघटनेचा संस्थापक म्हणून काम करतोय। खरं तर समाजामध्ये झुंजार क्रांती सेना म्हणून मागच्या 5 वर्षामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतो। त्या अनुषंगानं झुंजार क्रांती सेना अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार ह्या विविध विषयाला धरून समाजामध्ये एक भूमिका, एक न्याय समाजाला मिळावा ही भूमिका या ठिकाणी मांडत असतो। परंतु पहिल्यांदाच एक प्रतिनिधी म्हणून झुंजार क्रांती सेनेला या ठिकाणी मिळालेला आहे। या झुंजार क्रांती सेनेचे माझे सहकारी गजानन चावरे असतील, माझे नांदेड जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील शिंदे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड असतील, संघटनेचे संस्थापक उपाध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी शिवा नावले असतील। खरं तर हे सहकार्य मिळत असताना आणि समाजामध्ये काम करत असताना खरं तर कुठल्याही जाती धर्माचा माणूस हा केवळ निस्वार्थीपणानं काम केला पाहिजे, ते संघटन या ठिकाणी मजबूत होतं। खरं तर आता मी पाहिलंय, आमचे सरसुद्धा म्हणले की खरं तर तुम्ही या कार्यक्रमासाठी आवर्जून व्हा, या आल्यानंतर तुम्हाला कळेल। खरं तर मागच्या बऱ्याच दिवसापासून मी या संघटनेला पाहतोय, परंतु अलीकडच्या काळामध्ये सर आपण पाहतोय की प्रत्येक जाती धर्माच्या संघटना या समाजामध्ये आपल्या जातीला कुठं काय मिळतंय हेच पाहण्याचं काम करतात। आणि या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की माझी जात श्रेष्ठ आहे, प्रत्येक या जाती धर्माच्या लोकांना मी कसा श्रेष्ठ आहे, सगळ्यापेक्षा माझ्यामध्ये काय पोटेशन आहे, सगळ्यात जास्त माझ्यापर्यंत कुठली गोष्ट आहे आणि मला आता कुठली गोष्ट शिकायला पाहिजे, याच गोष्टीमध्ये आपण थांबलोय। खरं तर सर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक माणूस, प्रत्येक माणसामध्ये एक गोष्ट चांगली आहे, परंतु तो माणूस आपल्या समाजामध्येच बिडला आहे। परंतु तो माणूस म्हणत नाही की इतर माझ्या घराच्या बाजूचा एक वेगळ्या जातीचा माणूस आहे, त्याच्या घरीसुद्धा मुलगा आहे आणि त्यानं चांगलं काम करतो, याची भावना लोकांच्या मनात नसून केवळ तो वेगळ्या जातीचा आहे आणि तो पुढं चालला आहे, माझं पप्या पुढं गेलं पाहिजे ही संकल्पना प्रत्येक माणसाच्या डोक्यात झाली आहे। आणि हे डोक्यातला कचरा काढण्यासाठी, डोके साफ करण्यासाठी आणि एक खंबीर विचाराचा मजबूत माणूस या ठिकाणी करण्यासाठी हा युवा मंच या ठिकाणी झालेला आहे, सद्भावना मंच या ठिकाणी झालेला आहे। मी आता मागच्या माझ्या 2 सहकारी मान्यवरांनी या ठिकाणी भाषण केलं, त्याच माध्यमातून मला कळालं की सद्भावना विचार मंच म्हणजे काय। सद्भावना म्हणजे चांगल्या विचाराचं चांगलं मंच म्हणजे टेज आहे। या मंचावरील सर्व लोकांना आपलं मार्गदर्शन पण ऐकायचं आहे, परंतु समाजामध्ये काम करत असताना स्वाभिमानी निष्ठावंत विचारानं आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे। खरं तर या ठिकाणी बसलेले सर्वच मान्यवर आहेत आणि मला असं वाटतंय सर की या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अनुभवापेक्षा माझं वय कितीतरी कमी आहे, परंतु मला एवढा स्वाभिमान वाटतोय की मला सुद्धा एवढ्या सिनियर लोकांच्या पुढं 2 मिनटं का होईना मार्गदर्शन करण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे। खरं तर सर गेली मी जरी या सभेसाठी, या कार्यक्रमासाठी नवीन असलो तरी सद्भावना विचार मंच हे मला आता काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही। आणि म्हणून मी एका संघटनेचा प्रतिनिधी म्हणून, एका संघटनेचा नागरिक म्हणून, एका संघटनेचा पदाधिकारी म्हणून जरी आलो असलो तर हे विचार खरंच मी डोक्यात घेण्याचा आता मला विचार करावा लागेल। खरं तर आपण सुद्धा या कार्यक्रमाला आलात आणि या ठिकाणी बरेच मान्यवर बोलणार आहेत, त्यांना पण वेळ दिला पाहिजे। तत्पूर्वी मी जाता जाता एकच म्हणतो की खरंच सद्भावना विचार मंच हे आपल्याला आता इथं ऐकून सोडून द्यायचे नाहीत मित्रांनो। या ठिकाणी घेतलेले विचार डोक्यात घेऊन स्वाभिमानी निष्ठावंत या देशाचा प्रथम नागरिक म्हणून आपल्याला या ठिकाणी राहायचंय। जाता जाता या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झुंजार।